मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी शेवटची लढाई सुरू केली आहे। आतापर्यंत त्यांनी आपला लढा अंतरवाली सराटीतून लढला, मात्र ते ज्या मागणीसाठी आग्रही आहेत ती अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही। त्यामुळे आता त्यांना मराठा बांधवांसह थेट मुंबईकडे कूच करावी लागते। जरांगेंच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारची मोठी अडचण होणार हे नक्की। आरक्षण लढ्याच्या राजधानीतून मराठा दिंडीनं आर्थिक राजधानीकडे प्रस्थान ठेवलं। अंतरवाली सराटीतून भगवं वादळ मुंबईच्या दिशेने निघाले। सर्वात आधी जरांगे पाटील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले। गावच्या वेशी बाहेर पडण्याआधी हनुमान मंदिरात दर्शन घेतलं। त्यानंतर शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करत जरांगे पाटलांनी पदयात्रेचा श्री गणेशा केला। दरम्यान आपल्या समाजाच्या चिंतेने जरांगे पाटलांना अक्षरशः अश्रू अनावर झाले। हा माणूस जितका आक्रमक तितकाच तो हळवा देखील आहे याचा प्रत्यय संपूर्ण महाराष्ट्राला झाला। मी आता हातूर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग हटणार नाही, कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो आहे। मी रात्रभर झोपत नाही। आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणार, मी तुमच्यात असं नसन मला माहीत, पण मराठ्यांची एकजूट काय झालं तरी फुटू द्यायची नाही। आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग हटायचं। आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे? आपले मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत। आपले पोरं संपले पाहिजेत, आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही। मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होत आहे की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे, परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची। म्हणून मी माझ्या समाजाला सांगितले की मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालो। फक्त मी तुमच्यात असं नसन मला माहीत नाही, ही विचार मरू द्यायचा नाही आणि हे आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही। काही झालं तरी हरकत नाही। आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं। आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी 6 महिन्यांपूर्वी घराचा उंबरठा ओलांडलाय। जोपर्यंत आरक्षण नाही तोवर घरी परतणार नाही असा निश्चय केलाय। तेव्हापासून पत्नीसह लेकरा बाळांशी त्यांची भेट देखील झालेली नाहीये। जरांगेंची दिंडी जेव्हा अंकुशनगर येथे पोहोचली तेव्हा कुटुंब त्यांना भेटण्यासाठी पोहोचलं होतं। त्यावेळी जरांगे कुटुंबानं अश्रूंद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। एवढ्या गर्दीत संवाद शक्य नव्हता, त्यामुळे 5 मिनिटांच्या या भेटीत फक्त मायेच्या स्पर्शातून लाख मुलाचा संवाद साधला। सरकारने आरक्षण दिलंच पाहिजे। 7 महिने झालं ते घरी नाहीत। सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं, यावेळेस तरी त्यांना उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये अशी आशा आहे की पप्पाला उपोषण करण्याची वेळ सरकार येऊ देणार नाही आणि नक्की आरक्षण भेटेल आणि आरक्षण भेटलं की आमचा विजय हा नक्कीच। आणि पप्पा लवकरात लवकर आरक्षण घेऊन येतील याचा पूर्ण आम्हाला निर्धार आणि खात्रीपणे आणि सरकारला द्यायलाच लागणार। मजल दर मजल करत 26 जानेवारीला मराठा मोर्चा मुंबईत धडकणार आहे। जवळपास 600 किलोमीटरचा टप्पा गाठायचा असल्यानं काटेकोर नियोजन करण्यात आले। दुपारी 12 पर्यंत पदयात्रा, मग भोजन आणि त्यानंतर वाहनानं मुक्कामाचं ठिकाण गाठायचं असा दिनक्रम आखण्यात आलाय। जरांगे पाटलांचा मोर्चा जसजसा पुढे मार्गक्रमण करेल तसतसे मराठा बांधव जोडले जाणार आहेत। जालना, बीड, अहमदनगर, पुणे, रायगड या जिल्ह्यातून प्रवास करत मुंबई गाठणार। 21 जानेवारी दुपारचं भोजन तनपूरवाडी अहमदनगर आणि रात्रीचा मुक्काम अहमदनगर मधील बाराबाभळी येथे। 22 जानेवारी अहमदनगरच्या सुपा इथे दुपारचं भोजन, तर पुण्यातील रांजणगाव गणपती इथे रात्रीचा मुक्काम। 23 जानेवारी पुण्यातील कोरेगाव भीमा इथे दुपारचं भोजन, तर पुण्यातील चंदननगर इथे रात्रीचा मुक्काम। 24 जानेवारी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे दुपारचं भोजन, तर पुण्यातील लोणावळा इथे रात्रीचा मुक्काम। 25 जानेवारी
रायगडमधील पनवेल इथे दुपारचं भोजन तर नवी मुंबईच्या वाशी इथे रात्रीचा मुक्काम। 26 जानेवारी चेंबूर ते आझाद मैदान पर्यंत पदयात्रा असणार आणि तिथे आमरण उपोषण करणार। मराठा समाज जो कमकुवत झालाय, इकॉनॉमिकल वीकर आहे, आता आम्हाला गरज आहे, तेव्हा नव्हती, विषय संपला तेव्हाचा। सध्या चालू काय आहे, तुम्ही आपण म्हणतो ना की बदल हा निसर्गाचा नियम आहे, मग हा बदल सरकार का ऍक्सेप्ट करत नाही की बाबा आता आम्हाला आरक्षणाची गरज आहे। 29 ऑगस्ट पासून हे सगळं चालू आहे, तर इथपर्यंत यांच्या बैठका लोक कामं करतात काय? सरकारी कामं एक दिवसाचं काम 4 दिवसावर जातं का? सरकारचे लोक झोपा काढतात का? आमचा गनिमी कावा तुम्हाला पुण्यापासून कळणार आहे की मराठी काय चीज आहे म्हणून। आम्ही मुंबईला गेल्याच्या नंतर शांततेत बसणार नाही, आरक्षण घेऊन माघार येणार आहे। शेवटच्या आरपार लढाई आहे आणि आम्ही एवढ्याच तयारीने चाललोत की आम्हाला कोणाची कशाची गरज नाही चालली। आम्ही पूर्ण भाकरी भाजीची आमची सोय करून चालू। आम्हाला जिथे कुठे गरज पडणार आहे आम्ही स्वतः करणार आहेत, आम्ही कोणाच्या याच्यावर चाललो नाहीत। मनोज जरांगे यांच्या डोळ्यात तळमळ आहे, लढण्याची जिद्द आहे, आरक्षणाचा निर्धार आहे, त्यामुळे त्यांच्या मुंबई दौऱ्याला प्रचंड पाठिंबा मिळतोय। आजवर अनेक आंदोलनं झाली, मोर्चे निघाले, सरकार गेली आली, मात्र कायद्याच्या कसोटीवर टिकणारं मराठा आरक्षण अजून काही मिळालेलं नाहीये। अंधाराच्या जाळ्याची विण जरी घट्ट असली तरी एक आशेचा किरण पुरेसा असतो अख्खं जाळं तोडायला। आता मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आशेचा किरण बनलेत। गौरव साळी, विक्रांत शिंदेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज।